माझे नाव जयराम सुरेश आंग्रे, राहणार देरे, तालुका जिल्हा अहिल्यानगर। काल 1 जून रात्री 10:30 वाजताच्या सुमारास गावामध्ये जोरजोराने आरडाओरडा चालू होता। तर आम्ही गावाच्या चौकामध्ये बसलेलो होतो। तर बसलेलो असताना तिथं महिलांचा जोरजोरात आरडाओरडांचा आवाज येऊ लागल्यानंतर आम्ही हे झालो की काहीतरी झालेलं दिसते, मोठी घटना, म्हणून आम्ही गावामध्ये गेलो। गावामध्ये जात असताना गावात अंगणवाडी समोर थोडं अंतरावर तिथे आम्ही 2 जण होतो। मी जयराम आंग्रे, माझा मित्र अजय रोकडे। तर समोरून 7 ते 8 जण आले। त्यांनी आम्हाला एक जणांनी विचारलं की तू इथे काय करतो म्हणून। तर आम्ही विचारलं इथे काय करतो म्हणजे आमचा काही संबंध नाही, भांडणं तुमची आहेत, तुम्ही ते बघून घ्या, आमचा याच्यात काही संबंध नाही। तर तो मुलगा निघून गेला आणि त्याच्या मधला दुसरा मुलगा आला। तर त्याच्या हातात कोयता होता। कोयता 2 जणांच्या हातात होता आणि बाकीच्यांच्या याच्यात रॉड होता, प्लास्टिकचे रॉड, बेसबॉलचे दांडे टाईप। तर त्यांनी मला हाणायला चालू केलं। तर हाणायला चालू केल्यानंतर मी समोरच्या सोबत बोलत होतो। तर बोलत असताना पाठीमागून ऋषिकेश राजू बागुल याने कोयत्याने माझ्या पाठीमध्ये वार केला। वार केल्यानंतर मी तिथं थोडा गाढ झालो। गाढ झाल्यानंतर समोरून अजय विजय गायकवाड या मुलाच्या हातात पण कोयता होता। त्यांनी माझ्या डोक्यात कोयता मारला आणि किरण अनिल गायकवाड हा पण तिथेच होता। तर त्यांनी दांड्याने मारायला मला चालू केलं। दीपक विजय गायकवाड याच्या हातात पण दांडा होता। गोरक्षनाथ गायकवाड याच्या हातात पण दांडा होता आणि ऋतिक खंडू शिंदे आणि त्याचा भाऊ हे 2 जण पण तिथेच होते। यांच्या हातात खाली रस्त्याला पडलेले दगड होते। त्या दगडांनी मला मारू लागले। तर मारू लागल्यानंतर मी एका साईडला हे झालो। तर त्याच्यानंतर त्यांनी मला वरून एक डोक्यात वार कोयत्याने मारला, एक पाठीत मारला आणि बाकीच्यांनी इथं पाठीवर याच्यावर 2-3 दगड मारले आणि त्यानंतर हातावर दोन्ही बाजूला आणि मांडीवर त्या दांड्याने मला मारू लागले। तर त्याच्यानंतर मी त्यांना सांगत होतो की माझा याच्यात काही संबंध नाही, तुम्ही काय हे करताय। तर ते म्हणे तू इथं दिसलाच कस काय आम्हाला, आम्ही चांगल्याला नाही सोडलं, तुम्ही आमच्या समोर कस काय येता, म्हणजे आम्ही चांगल्या मराठ्यांना नडतो, त्यांना सोडत नाही आणि तुम्ही आमच्या समोर येऊन फिरता, आमच्या समोर हे करता का। सदर प्रकार असा घडला। माझी मागणी सदर अशी आहे की आम्हाला ज्या 8 ते 9 लोकांनी मारलं त्यांच्यावर सदर खुनाचा प्रयत्न करण्यामध्ये हा असा 307चा गुन्हा दाखल व्हावा आणि जर गुन्हा दाखल नाही झाला तर मी माननीय SP साहेबांच्या ऑफिस समोर आत्मदहन करणार आहे।